उत्तर भारतातील लोकांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल. राजमा चवीला जेवढा चांगला आहे, तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स यांसारख्या अनेक आवश्यक पोषक तत्वांचा राजमा हा खजिना आहे. यास किडनी बीन्स म्हणूनही ओळखलं जातं. आणि वजन कमी करण्यास देखील राजमा मदत करतो. यामुळे बरेच लोक वजन कमी करताना राजमाचं सेवन देखील करतात. राजमा खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की कोणत्याही हंगामात राजमा रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणाच्या वेळी राजमा नेहमी खा. यामागचं कारण असं आहे, की राजमा हे एक जड अन्न आहे, जे पचनासाठी थोडं जड आहे. रात्रीच्या जेवणामध्ये राजमा खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस, झोपेची कमतरता, पोट साफ होत नाही, पोटदुखी, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी राजमा खाल्ला नाही पाहिजे. राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पचनक्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचं पोषण ॲब्झॉर्ब करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवा असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणं अधिक चांगलं आहे. हे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात उपस्थित थायमाइन मेंदूची क्षमता वाढवते आणि अल्झायमर सारख्या आजारांना बरं करण्यास देखील मदत करते. प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. राजमा खाल्ल्यानंतर राजमा खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. राजमा हे उष्णकटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. या बियांचा आरोग्यासाठी आपल्याला लाभ घ्यायचा असेल, तर यांना रात्रभर भिजवून ठेवून सकाळी तुम्ही हे नाश्त्यामध्ये वापरू शकता. भाजी करण्याआधी यांना 2 ते 4दा चांगल्या पाण्याने धुवून घ्या. असं धुतल्याने यामध्ये जे पोट फुगवणारे घटक आहेत, जसे की रेफिनोज, हे घटक निघून जातात व ह्या बिया खाण्यायोग्य होतात. राजमामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे, जे कोलेस्ट्रॉल आणि शुगरला कमी करण्यात मदत करते. राजमा हा शुगर पेशंट्सनी खाल्ल्यास शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते. राजमा खूप प्रकारच्या जैव प्रक्रिया जसे मेटाबॉलिझम सारख्या सूक्ष्म तत्व आणि एन्झाईमनी भरलेलं आहे. हे शरीरातील सल्फाइड्सच्या प्रभावाला कमी करण्यास मदत करतं. राजम्यामध्ये B1, B6 आणि फोलेट B9 या प्रकारचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आहेत, जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. व्हिटॅमिन हे रक्तामधील हिमोस्टिनचे प्रमाण कमी करतं. यामुळे हृदयसंबंधी रोग कमी होण्यास मदत होते. याच सोबत गाठ संबंधी रोगांमध्ये राजमा लाभ देतो. राजम्याचे सेवन केल्याने दैनंदिन प्रथिनांची आवश्यकता पूर्ण होते. रोगप्रतिकारक शक्ती आणि एन्झाईम उत्पादनास समर्थन मिळतं. राजमामधील प्रथिने निरोगी त्वचा, केस आणि नखे राखण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. जेवणात राजमाचा समावेश केल्याने तृप्ती वाढू शकते, जास्त खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. राजमा हा एक शाकाहारी पदार्थ आहे, जो भारतीय उपखंडातून उगम पावलेला आहे. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे ते मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करतात, रक्तातील साखरेचं संतुलन राखतात आणि मूत्रपिंडांच्या सर्वांगीण आरोग्यास चालना देतात. निरोगी मूत्रपिंडांसाठी त्यांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवा. ज्यांना मूत्रपिंडांचा आजार आहे, त्यांनी राजमा खाण्यापूर्वी वैद्यकीय किंवा आहार संबंधांचा सल्ला घ्यावा. भिजवलेला राजमा थेट खाऊ शकतो का? हो. प्रसिद्ध कडधान्ये योग्य प्रकारे न शिजवल्यास तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कडधान्यांमधील पोषक घटक सर्वश्रुत आहेत.